नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवपुरी। ठेल्यासारखी शेवपुरी घरच्या घरी आपण बनवणार आहोत। आपल्या घरातल्या साहित्यापासून नंबर 1 शेवपुरी बनते। तर आता आपण एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे। त्यात 1 चमचा ओवा, मीठ आणि 2 चमचे तेल घालायचे आहे। हे सर्व मिक्स करून घेऊ आणि मग आपण कणिक मळून घेऊ। मळायचं आहे। आता आपले हे पीठ मळून झालेले आहे। त्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आता आपले 5 मिनिट झालेले आहेत। आपण छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत। आता आपण चपाती लाटून घेऊ। चपाती लाटून घेतली की त्याला छोट्या वाटीने कट करू। आता आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत। तुम्हाला जर माझे केलेले पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। गॅसवर तेल गरम करण्यास ठेवले होते। आता त्यात आपण पुरी तळून घेऊ। केल्यानंतर त्याला काट्याच्या चमच्याने छोटे छोटे छिद्र पाडून घ्यायचं, म्हणजे ह्या पुऱ्या फुगत नाहीत आणि आपल्या पुऱ्या छान होतात। काट्याच्या चमच्याने होल करून घ्यायचा आहे। आता आपल्या पुऱ्या लालसर तयार झाल्या आहेत। खूप पांढऱ्या काढायचं नाही, लालसर तळे की कडक होतात आणि चवीला छान लागतात। आता आपण राहिलेल्या पुऱ्या पण तळून घेऊ। आता आपण शेवपुरीसाठी लागणारं सर्व साहित्य घालून घेऊ। उकडून मॅश केलेला बटाटा 2 घेतले आहे। त्याच्यावर अगोदर बटाट्यात सारण लावून घेऊ। बटाट्याचं सारण लावले की त्यावर कांदा घालून घेऊ। आता आपण सर्व पुऱ्यावर कांदा घालून घेतले आहे। त्याच्यावर आता आपण हिरवी मिरचीचे छोटे छोटे काप घालून घेऊ। 2 हिरव्या मिरच्या घेतली होती आणि ही पुरी जास्त फुगलेली नसावी म्हणून त्याला काट्याच्या चमच्याने होल पाडा, तरच पुरी छान होते। टोमॅटो घालून घेऊ। त्याच्यावर आता आपण हिरवी चटणी घालून घेऊ। आता आपण चिंचेची आंबट गोड चटणी घालून घेऊ। आता वरून बारीक शेव घालून सजावट करू। वरून थोडी धनिया पत्ती घालून घेऊ। आता याच्यावर आपण थोडा चाट मसाला भरभरून घेऊ आणि आता हे खाण्यास तयार झाले आहे आपली शेवपुरी। एकदम ठेल्यावर भेटते तशी आपली शेवपुरी तयार झाली आहे। तुम्ही पण बनवा
आणि ही रेसिपी कशी झाली ते नक्की कळवा.